अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नमस्कार, मी शुभांगी पाटील, महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयाच्या हेडलाईन्स। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलैला। सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने ठाकरे पक्षाच्या वकिलांना खडसावलं। बेजबाबदार वक्तव्य करण्यापासून तुमच्या लोकांना थांबवा, कोर्टाची तंबी। 5 राज्यांमधल्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचा फडका। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे दरवाढ। देशात महागाई गेल्या 3.5 वर्षांमधल्या उच्चांकावर। दूध आणि सीएनजीच्या किमतीमध्ये प्रत्येकी 2 रुपयांनी वाढ, तर कांदा आणि साखरेमुळे शेतकरी मेटाकुटीला। जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये काटकसरीवरती चर्चा। अधिकारी आमदारांचे चालक बाहेर कारमध्ये एसी लावून बसल्याचं समोर। पुणे संभाजीनगर मधला प्रकार कॅमेऱ्यात कैद। पुण्यामधल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याप्रकरणी एका संशयितास नागपूरमधून ताब्यात। अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्याची कबुली, तर गटामध्ये आणखी काही जणांचा समावेश असल्याची माहिती। नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। एनटीएने जाहीर केली परीक्षेची नवी तारीख। आधीच्या परीक्षेचे शुल्क परत, पुनर्परीक्षेसाठी शुल्क नाही। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा। 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार। भारतीय हवामान विभागाचा अंदाज, यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार। आणि इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना सरकारचा दिलासा। महाराष्ट्रामध्ये विमानाच्या इंधनावरचा वॅट 18% वरून 7% आजपासून 14 नोव्हेंबरपर्यंत निर्णय लागू। महामीडिया 24 न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।